गांधी हमेशा मणिपुर मणिपुर पे डिस्कशन चाहिए, लेकिन आज जब डिस्कशन हुआ तभी वो खुद एब्सेंट थे। तो लोगों को समझ जाना चाहिए कि इनको सिर्फ राजनीति करनी है। शहरांमधल्या खासदारांनी याचं स्वागत केलं। 18 तास तब्बल यावेळी मॅरेथॉन चर्चा झाली। विरोधकांनी मात्र यावेळी आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। यामध्ये एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी अत्यंत आक्रमक झाले। त्यांनी विधेयक चक्क फाडलं, विधेयकाची प्रत फाडली। खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी वक्फ सुधारणा विधेयकाची ही प्रत फाडली आणि विरोध म्हणून हे विधेयक आपण फाडत असल्याचं म्हणत ओवैसी लोकसभेतून निघून गेले। अर्ध्या तासाच्या या भाषणामध्ये ओवैसी यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला। भाजप देशामध्ये संघर्ष निर्माण करत असल्याचा आरोप ओवैसींनी यावेळी केला। महात्मा गांधी यांनी जसं आफ्रिकेमध्ये कायदा विधेयक फाडलेलं तसं मी हे वक्फ विधेयक फाडत असल्याचं सांगत लोकसभेत वक्फ विधेयक फाडत त्यांनी आपला विरोध दर्शवला। ओवैसी खुद को मुस्लिमों को मसीहा बनने की कोशिश वो कर रहे थे। कांग्रेस से ज्यादा मैं विरोध किया। देखो मैं ये बिल फाड़ दिया, ये दिखाने के लिए उन्होंने ये नाटक सभागृह में किया। आप देखें कि तृणमूल कांग्रेस हो, समाजवादी पार्टी हो, कांग्रेस रहने दो, डीएमके रहने दो, वो माइनॉरिटीज की आगे का लीडर कौन, किसके पीछे माइनॉरिटी आ सकती है, ये दिखाने के लिए सब ये नाटक कर रहे थे। दिल्लीमधल्या या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना। आपण थेट उर्वशीशी जोडले जाऊया। उर्वशी, काल लोकसभेमध्ये रात्रीच्या दरम्यान 18 तासांच्या घमासान चर्चेनंतर हे बिल मंजूर झालं। मात्र आता लक्ष आहे ते राज्यसभेमध्ये आणि सरकारची अग्निपरीक्षा आज राज्यसभेत असणार आहे। काय काय नेमके तपशील आता? नक्कीच सरकारची अग्निपरीक्षा राज्यसभेमध्ये असणार आहे। आपण बघितलं की काल पूर्ण दिवस म्हणजे 12 तासांच्या जास्त असं दीर्घ चर्चानंतर आपण बघतोय की हा बिल पास झाला आहे। पण कुठे ना कुठे विरोधकांचे जे मुद्दे होते ते जे आहेत स्वीकारले नाही गेले आणि जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांनी ज्या प्रकाराने खास करून केंद्र ज्या प्रकाराने सांगत होता की ह्यात कोणताही गैरमुस्लिम नाही, वक्फ बोर्डमध्ये कोणताही गैरमुस्लिम नाही, या सगळ्या गोष्टींना जे आहे ते स्वीकारलं गेलं असं समजून येत आहे। आता जेव्हा लोअर हाऊस म्हणजेच लोकसभामध्ये जेव्हा हे पास झालं आहे तर आज राज्यसभेमध्ये हे मांडला जाणार। तिथेही एक चर्चा होणार पूर्ण दिवस आणि त्याच्यानंतर उम्मीद असं नाव जे आहे अपेक्षित आहे या वक्फ बोर्डला देण्यासाठी, म्हणजेच युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट आणि बरोबरच एफिशियन्सी एम्पॉवरमेंट अँड डेव्हलपमेंट असं नाव असेल असं समजून येत आहे। ठीक, उर्वशी धन्यवाद दिलेल्या सर्व तपशिलांसाठी आणि वेळोवेळी दिल्लीतून सर्व घडामोडी आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।